पृथ्वीराज पोट सावध असे दोन मातब्बर संगीन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल पहिल्या षटकासाठी कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतील. फील्ड रचना जर पाहिली तर मिड विकेट देखील शॉर्ट मध्ये पाहायला मिळेल. मिड ऑन असेल, मिड ऑफ असेल, शॉर्ट पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल आणि शॉर्ट कव्हर देखील पाहायला मिळते. गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन ओमकार. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडू मिडॉन मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतील, डाऊन द बॉल उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. अगदी ड्राईव्ह करून दाखवत असताना किरण अलॉंग द वे चेंडूला स्टिअर केलं होतं. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली एक या आकड्यावरती. सुरुवात जी मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळतीये. प्रॉपर कनेक्शन जो मात्र बॅटचं आणि चेंडूचं झालं होतं. खुलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलं होतं, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळालं नाही आणि त्याला अनुषंगून एक धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात आली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पडला, थोडंसं बाउन्स घेतला, चेंडू अँगल सोबत बाहेर निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका अप्रतिम आहे. बॉल चालाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. जजमेंट थोडीशी खराब होती, हरकत नाहीये. 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. टीमची टोटल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. परंतु एरर्स अशा प्रकारे जितके कमी कराल तुम्ही, अगदी मॅच मध्ये देखील शिरकाव तुम्ही तितकाच जास्त कराल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 3 आहे. षटक क्रमांक पहिल्या मार्गासह पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा ज्या मात्र आल्यात. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो ऑन साइडला, इनसाइड दी, आउटसाइड दी सर्कल 2 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. मिड विकेट आणि लॉंग ऑनला जे मात्र आउटसाइड दी सर्कल डीप मध्ये पेट्रोलिंग करतील. यावेळेस बॅटची कडा लागते. थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग सुरेख पाहायला मिळतीये. अगदी जजमेंट सुरेख होती आणि त्यानंतर चेंडूला कॅदर करण्यात आलं. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये चांगली अशी सुरुवात सध्याच्या स्थितीला बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून होती, कारण एकही मोठा फटका येत नाहीये. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकेंट एरिया आणि त्याच रिजन मधून बॉल सीमा पार चौकार येतो. इनिंगचा पहिला ब्लास्ट किरण पाटील ब्रँडेड चौकार. षटकार पाहायला मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14, बिनबाद 14 अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आहे. किरण आला, किरणने पाहिलं आणि त्यानंतर किरणने चौकार षटकार मारायला सुरुवात केली आहे. किरणचा इंजिन जो मात्र गरम झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय त्याच्या इंजिनच्या माध्यमातून समोरचा संघ पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती गेलेला आहे. धावसंख्या 14 पाहायला मिळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, त्यावरती ड्राईव्ह केलं होतं. अगदी प्रॉपर मिडल ऑफ द पॅड चेंडूचा संपर्क झाला होता, एक धाव काढली होती आणि त्यानंतर स्ट्रायकर एंड वरती निखिल होता जो थोडासा संघर्ष करत होता. त्याने चौथ्या चेंडूवरती स्ट्राईक किरणला पुन्हा एकदा दिली आणि त्याच्या माध्यमातून चौकार षटकार जे मात्र पाहायला मिळाले.
इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच झाली आहे कंप्लीट, फलंदाज बाद होईल, पहिला झटका लागतोय न्यू एकविरा क्रिकेट संघ सावध या संघाला, पहिला झटका. निखिल बॅक टू दी पवेलियन. षटक आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम अशी गोलंदाजी ऋतिकच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. एक तेरी तो एक मेरी, अगदी त्याप्रमाणे ईट का जवाब पत्थर से देत असताना टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर अगदी दिलं जाते सावध संघाला देखील, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, परंतु त्यानंतर सी फॉर क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवत असताना सी फॉर कमबॅक इथे ऋतिक आणि देवरुंगपाडा या संघाने केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळतीये. विकेटचं इंटरव्हल रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. कुठेतरी प्रेशर बिल्डअप होत असताना आता पाहायला मिळेल सावध या संघाच्या बाजूने. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास जो मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये या अपील मध्ये कमी आपल्याला पाहायला मिळाला, त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र दुसरा आणि या दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस वाईट बॉल असेल, खराब गोलंदाजी सध्याच्या स्थितीला होतीये. वाईटच्या मदतीने टीमची टोटल 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु मागचा चेंडू थोडासा दिशाहीन होता. लोवा फुल टॉस चेंडू ऑन साइडला, चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. कौतुक करावं तितकं कमी आहे ऋतिकचं, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात झाली होती, फ्लाइंग स्टार्ट मिळाली होती, परंतु त्याला थांबवण्यासाठी गोलंदाजाने शर्तीचे प्रयत्न करणे गरजेचे होते आणि ते प्रयत्न जे मात्र करण्यात आले ऋतिकच्या माध्यमातून. इथे देखील खोलवर टप्पाचा चेंडू आहे, ऑन साइडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2-18, अर्थात 9च्या सरासरीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-18 अशी धावसंख्या पाहायला मिळेल.
समाजसेवक, एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व सन्माननीय सतीशजी कोणकर, सचिनजी कोणकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 2 षटकांची समाप्ती 2 बाद 18 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गिअर चेंज झालं होतं, 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 4च धावेचं षटक पाहायला मिळालं आणि इथे फलंदाज बाद होईल. व्हॉट अ कॅच, अप्रतिम रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जज केलं आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन, झटका लागतोय तिसरा. पहिल्या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये जजमेंट सुरेख होतं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करण्यात आलं आणि तिसरी विकेट जी मात्र पडलेली आहे. धावसंख्येची मात्र धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. नवीन फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज तयार. यावेळेस फटका अप्रतिम आहे. हुकचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार आलाय चौकार. तिसरं मार्गस्थ आहे गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट केलंय, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा कडकडाट षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मनोजचा हा षटक पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यानंतर कमबॅक केलं, चौकार आला, परंतु त्यानंतर डॉट बॉल आणि षटकार पाहायला मिळतो. एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 1 विकेट कॅरी केली, परंतु त्यासोबत 10 धावा देखील मनोजने या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. थोडस महागड षटक आपण पाहू शकतो. दुसरे षटक ऋतिकच्या माध्यमातून आउटस्टँडिंग होतं, ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या. मॅच आपल्याला पाहायला मिळते जय अंबिका क्रिकेट क्लब देवरुंगपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट सावध असे 2 मातब्बर संघ ची मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. स्लॉट मधल्या चेंडूला खुलवा टप्पाचा केलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. तर यानंतर होणारी मॅच स्वराज स्पोर्ट्स नानकर विपक्ष श्री गणेश जांभूळपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचंय. मिड इनिंग्स मध्ये टॉस जो मात्र कंप्लीट करणार आहोत. तिसरा पुकार आहे दोन्ही संघांना, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायचे. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती अर्जित करण्यात आली. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 30 अशी धावसंख्या जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं, टीम मॉडेल जास्त घ्यायचं नाहीये. विनंती असेल जय अंबिका क्रिकेट क्लब देवरुंगपाडा या संघाला. आधीच आपलं शेड्यूल थोडंसं मागे चालू आहे,
त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करायचे. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 10च्या सरासरीने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 अशी पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऋतिकने अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये केली. कमबॅक षटक होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सावध संघाने कमबॅक केला आणि 12 धावांचं षटक जो मात्र एकंदरीत धावा बनवल्या. 30 धावा धावफलकावरती किशोर आले. तर चौथ्या षटकामध्ये स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं अंतिम भैरवी षटकामध्ये येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला प्रतीक पाहायला मिळत आहेत, खंडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक आहे, पुल करायचं होतं. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होते. काव कॉर्नर मधून फिल्डर येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या 5 चेंडूंवरती 2 मोठे फटके, एखाद सिंगल, एखाद डबल आला. 40 पेक्षा जास्त धावसंख्या झाली. तर दुसऱ्या बाजूला किरण सारखा एक अप्रतिम असं गोलंदाज सावध संघाच्या खेम्यामध्ये आहे, ज्याच्याकडे अक्षरशः गोलंदाजी करत असताना आगेचे निखारे फेकत असतो असा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कुठेतरी मॅच रफ अँड टफ होईल यात काही शंका नसेल. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. एकदा टीमच्या टोटल मध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. टीमची टोटल 33 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये 2 चेंडूचा काही कंप्लीट होतोय. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर फलंदाज पूर्ण प्रकारे चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. मिसटाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती असेल स्वराज स्पोर्ट्स नानकर टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. प्रतीकला आपण रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस लोवर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू रिलीज करत असताना फिंगर थोड्याशा प्रमाणामध्ये रोल केले होते. कुठल्यांवरती चेंडू हिट झाल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू हळवार पद्धतीने ट्रॅव्हल झाला आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होती. 3 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतो किशोर यांच्या माध्यमातून केली जाते. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय. चौथा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स सावध या संघाला. प्रतीकची खेळी संपुष्टात. प्रतीक बॅक टू दी पवेलियन. प्रतीकची खेळ संपुष्टात. नवीन फलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. अप्रतिम अशी बॉलिंग आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये किशोर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. या षटकामध्ये आतापर्यंत 1 डॉट बॉल, 1 विकेट, 2 सिंगल आणि 1 डबल. एकंदरीत 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च झाल्या आणि 1 विकेट देखील कॅरी केली. अप्रतिम गोलंदाजी, देत ओव्हर मध्ये देत गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण किशोर यांच्या माध्यमातून पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोल करण्यात आले होते. डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीने एंड ऑफ 4th ओव्हर पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळेल 34. येणारे 24 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज असेल. विनंती आहे स्वराज स्पोर्ट्स नानकर टीमच्या कॅप्टनला आपण रिपोर्टिंग करायचं. त्यासोबतच श्री गणेश जांभूळपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं. टॉस जो मात्र मिड इनिंग्स मध्ये आपण करणार आहोत या गोष्टीची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टनने करून घ्यायची आहे. स्वराज स्पोर्ट्स नानकर विपक्ष श्री गणेश जांभूळपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. विनंती असेल सन्माननीय सुभाषजी गोरे साहेबांना, त्यासोबतच
सचिन दादा ठेटे साहेबांना, आपण देखील सचिन दादा कोणकर साहेबांना आपण आपले शुभ हस्ते टॉस जो मात्र करायचे. पस्तीस धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे जय अंबिका देवरुंगपाडा टीमला सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. त्यासोबतच एकविरा स्पोर्ट्स सावध टीमला देखील विनंती असेल आपण आपले फिल्डिंग पुरीत लावून घ्यायची आहे. टॉस जो मात्र स्वराज स्पोर्ट्स नानकर या संघाने जिंकलेला आहे. टॉस जिंकून पारंपरिक पद्धतीने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी श्री गणेश जांभूळपाडा या संघाला. विनंती आहे जय अंबिका देवरुंगपाडा टीमला सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दरम्यान अक्षयची देखील उपस्थिती पाहायला मिळते. चला विनंती असेल देवरुंगपाडा टीम सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे. चौतीस धावा धावफलकावरती 35 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन साठी असे स्पोर्ट्स सावध सोपान तिचकर यांच्या माध्यमातून असे बँडची बॅट देखील असेल. असे म्हटलं तर असे स्पोर्ट्स म्हटलं तर एक नावाजलेला ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने जर पाहायला गेलं तर अनेक स्पर्धेमध्ये सोपानजी तिचकर यांच्या माध्यमातून बॅट जी मात्र सौजन्य केली जाते. तर सोबतच अनेक नामांकित खेळाडू ते देखील हीच बॅट प्रिफर करतात. ब्रँडेड बॅट जी मात्र प्रिफर करतात त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 34 धावा धावफलकावरती 35 धावींचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजीत चव्हाण सर. विजयासाठी अगदी आपण पाहू शकतो लक्ष असेल ते म्हणजेच 35 धावेंचा आणि पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय केपीच्या माध्यमातून. ज्यावेळेस केपी मैदानावरती असतो त्यावेळेस 35 धावा देखील 50 धाव्यांसारखे वाटतात. कारण अनेक मैदानावरती केपीचा रेकॉर्ड राहिलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी केपी ओळखला जातो. ठाणे रायगडच्या मॅच मध्ये ठाणे संघाकडून केपी देखील सातत्याने खेळतो. मोठ्या मोठ्या व्यावसायिक गटामध्ये खेळायचा दांडगा अनुभव केपी कडे आहे आणि केपी मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करेल या षटकामध्ये ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. गोलंदाज तयार केपी. यावेळी शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. पॉइंटच्या दिशेला कॅचची संधी निर्माण झाली होती. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती जरूर आहेत. स्वराज्य स्पोर्ट्स नानकर विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा अशी पुढील होणारी मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका मारायचा प्रयत्न होता मात्र पॉइंटच्या दिशेला बॉल डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. डीप मध्ये फिल्डर होते. प्रयत्न फार चांगले. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड.
4 धावा धावफलकावरती जरूर आहेत। या षटकाचा विचार केला तर केपी विरोधामध्ये थोडीशी मी म्हणेल काळजी घ्यावी लागेल सावित पवित्रा, जो मात्र दाखवावा लागेल। यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार। यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल जरूर आहे मिड ऑफ मध्ये, जोपर्यंत रनआउटची संधी निर्माण झाली होती यावेळेस झाली आहे मिस्टेक। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट। आता रनिंग बिटवीन द विकेट फार पुअर आहे हे म्हणावं लागेल। रनिंग बिटवीन द विकेट नीट होत नाहीये। 2 धावा कंप्लीट होतील, 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती। नांदगावचे समाजसेवक आणि उद्योजक गणेश शेठ शेलार साहेबांच्या माध्यमातून देवरुंगपाडा संघाला शुभेच्छा आल्यात। ते देखील ही मॅच एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने वेलकम, सहर्ष स्वागत आहे। अनेक सारे क्रीडा रसिक राजा लाईव्ह ही मॅच एन्जॉय करतायत, त्या सर्व क्रीडा रसिक राजाचं आपण करूया सहर्ष स्वागत। यावेळेस स्टेप आउट झाले जरूर होते, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती। फार चांगलं षटक हे पहिलं राहिलं, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 11, विजयाचं समीकरण उर्वरित चेंडू असेल 18 अर्थात। थोडंसं करेक्शन असेल, 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल आणि समीकरण येऊन ठेपेल जे मात्र 3 षटक 25 धाब्यांची गरज। नवीन गोलंदाज मैदानावरती जय अंबिका देवरुंगपाडा या संघाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स साबत संघाचा हरीश आपल्याला पाहायला मिळेल। पाहूया हरीशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये केपी होता, केपीच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला तुम्ही चढवू शकत नाही। केपी एक नामवंत गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये जर तुम्ही आक्रमक हल्ला चढवाल, जर तुमच्याकडून मिस्टेक झाली तर विकेट तुमची जाऊ शकते आणि त्याला अनुषंगून पहिल्या षटकामध्ये फार चांगली धावसंख्या मी म्हणेल, कारण आस्किंग रन रेट 9 पेक्षा कमी होता। तुम्ही 10 धावा बनवल्यात, 10 धावा कुठल्यात पहिल्या षटकामध्ये, तर मात्र आता 8.33 ची सरासरी आस्किंग गती पाहायला मिळते। योगराजजी बुटेरे सर, त्यांच्या सोडीला प्रवीणजी विशे सर, 2 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये, कौतुक करावं लागेल दोघांचं। यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा नो बॉल, फ्रंट फुट नो बॉल। एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल। मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2, नो प्लस 2 एकूण 3 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 3 ने पुढे सरकत असताना 13 पाहायला मिळेल। आता फ्री हिटचा बॉल हा नक्की आपल्याला पाहायला मिळतोय। थर्टीन ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। फ्री हिटचा बॉल आहे, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच अजय। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिकला आपण पाहू शकतो। यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, एक धाव कंप्लीट होईल। एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। विजयाचं समीकरण 21 धावांची अजूनही गरज आहे, उर्वरित चेंडू 17 चेंडू 21 धावा, असं समीकरण अगदी सोपं मैदानावरती देवरुंगपाडा या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय। आता क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं। गोलंदाजी फार चांगली आहे सावध संघाची, देवरुंगपाडा संघाची फलंदाजी देखील चांगली आहे, मात्र मी म्हणेल 70% या मैदानावरती मॅचेत 17 बॉल आणि 21 धावांची गरज असताना बॅटिंग करणारा संघ जिंकतो। यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता, बॉलला चेस केला फलंदाजाने, डॉट बॉलची होत असताना समाप्ती।
धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते, त्याने ज्याप्रमाणे मी म्हणेल इन्स्ट्रक्शन दिले अगदी करेक्ट इन्स्ट्रक्शन आहे. जर तुम्ही शॉर्टर वनचा वापर करताय ऑफ स्टंपच्या बाहेर, तर मग तुम्ही एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये खेळाडू का ठेवलेत, आणि जर स्वीपर कव्हर मधला खेळाडू जर इनसाइड द सर्कल आहे तर त्याचा फायदा काय. बरोबर तुम्ही स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर ठेवा जर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्टर वनचा वापर करतायत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. कुछ नहीं से कुछ तो सही, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल खेळणं इथे फार महत्वाचं आहे. जितके जास्त डॉट बॉल होतील प्रेशर वाढत जाईल. रन बॉल इक्वेशन वाली मॅच कुठेतरी 10च्या आस्किंग रन रेट वरती शिफ्ट होईल, तिथून तुमच्यावरती प्रेशर बिल्डअप होईल. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी तुम्ही सावध पवित्रा घेऊ शकत नाही, आणि सावध संघासमोर जर तुम्ही बॅकफुट वरती खेळतायत तर मात्र चूक तुमची आहे. अटॅकिंग इंटेंट तुम्हाला दाखवणं आता महत्वाचं आहे, का केपीसी ओव्हर होऊन गेली आहे. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळते, थर्डमॅनच्या दिशेला फील्ड चांगली पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. कट करायचा प्रयत्न होता, बॅटच्या टू एंडला बॉल लागला, त्यानंतर थर्डमॅनच्या दिशेला थोडासा टर्न झाला, आणि आपण पाहू शकतो एक धाव जोपर्यंत कंप्लीट होईल फिल्डरच्या माध्यमातून थ्रो चांगला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 15 या आकड्यावर. अजून देखील 20 धाब्यांची गरज. उर्वरित चेंडू असेल 14 चेंडू 20 धावा. या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ झालाय. नो बॉलवर 2, त्यानंतर सिंगल, 2 डॉट, दुसरा आणि तिसरा बॉल, आणि चौथ्या बॉलवरती देखील सिंगल आली. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळतीये, मिस्टेक झाली आहे केपीच्या माध्यमातून. एक धाव तर कंप्लीट होईल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 16, 19 धाव्यांची आवश्यकता. 13 बॉल 19 असं समीकरण. टीम देवरुंगपाडा या संघासाठी, अर्थात जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या टीम समोर हे 13 चेंडू 19 धाव्यांचं आव्हान असेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन ऋतिक. बॉलिंग मार्क वरती हरेश. शेवटचा बॉल घेऊन या दुसऱ्या षटकामधील 13 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय टीम जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघाला. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका, लाजवाब आपण पाहू शकतो. अगदी फुल लेनचा बॉल होता कव्हरच्या दिशेला, त्याला ड्राइव्ह केलाय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिचेल स्टार्क विरोधामध्ये रोहित शर्माने ज्याप्रमाणे कव्हरच्या दिशेला षटकार मारला होता, अगदी त्याचप्रमाणे हरेशच्या विरोधामध्ये अजयच्या बॅट मधून हा जबरदस्त प्रहार. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी अजयची कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पलीकडे आलाय, देखना रुबाबदार षटकार. विनंती असेल कॅमेरा रोल करायचा आहे, कारण एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला ही जबरदस्त बॅट पाहायला मिळते. जो खेळाडू बेस्ट बॅट्समन असेल त्यासाठी सोपान तिस्कर यांच्या माध्यमातून एस ए ब्रँडची एक जबरदस्त बॅट. सहसा जर पाहायला गेलं तर एस ए ब्रँड फार चर्चेत राहिलंय. एस ए नाम नाही तो ब्रँड आहे. नक्कीच सोपान तिस्कर यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहू शकतो अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजांना ही बॅट देण्याची त्यांची प्रथा आहे, त्यांची संस्कृती आहे, जेणेकरून ज्या खेळाडूमध्ये कॅलिबर आहे त्या खेळाडूला योग्य ती किट पोहोचवणं हे नक्कीच त्यांचा प्रयत्न असतो. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारे एक संकल्पना पाहायला मिळते. ज्या ज्या स्पर्धेला त्यांच्याकडे आपण उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट मागतो, नक्की त्यांच्या माध्यमातून ती सहायता सातत्याने मिळते. तशीच या स्पर्धेमध्ये देखील अक्षय यांच्यावरती विशेष प्रेम आहे, म्हणून तर काय त्यांच्यासाठी आपण पाहू शकतो त्यांच्या विनंतीला मान देऊ एस ए स्पोर्ट्स अर्थात सोपान तिस्कर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी एक ब्युटिफुल बॅट जी मात्र देण्यात आली आहे. यावेळेस हॅमर केलाय लॉंग ऑफ च्या दिशेला. मिड ऑफ मध्ये फिल्डर होते, मिड ऑनचे फिल्डर लॉंग ऑफ मध्ये आले, मात्र बॉल सीमा पलीकडे. मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा पलीकडे आलेला नशिबाचा लकी चौकार.
मॅच मैदानावरती आलाय चौकार. धावसंख्या 26 या आकड्यावर 9 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल, या 2 बॉल वरती तब्बल 10 धावा अर्जित झाल्यात. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक मिडविकेटच्या दिशेला. थोडासा फंबल झालेत फिल्डर. ज्यावेळेस पायाखाली बॉल पडतो त्यावेळेस नक्की फंबल होतात फिल्डर. मी म्हणेल त्यांची देखील चूक नाहीये, कारण प्रत्येक ग्राउंड वरती एक वेगळा बाउन्स चेंडूला प्रदान होतो. प्रत्येक बाउन्सला तुम्ही रिॲक्ट करू शकत नाही आणि तो रिॲक्टिव्ह टाइम फार कमी असतो. त्याला अनुषंगून कधी कधी खेळाडू फंबल देखील होतो. तेच आपल्याला पाहायला मिळालं. एकदम कंप्लीट. तोपर्यंत धावसंख्या 27 या आकड्यावर 8 धावांची गरज होती आणि यावेळेस पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. माहिती आहे की स्कोर कार्ड सोपा आहे. लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मग सिंगल डबल घेऊन आपण मॅच जिंकू शकतो आणि याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह आणि क्वालिटी क्रिकेट. जो क्वालिटी क्रिकेट टीम अंबिका क्रिकेट संघ देवरुंग पाडे या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी स्लॉट मधला बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेला ड्राइव्ह केला. डीप मध्ये फिल्डर पहिले आप असं करत असताना दोघांनी इथे कॅच सोडली आहे. दोघांची चूक होती. नशिबाची साथ मिळत असताना बॉल वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. एक तंत्र असतं की कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन, आणि तो कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन आपल्याला काउस कॉर्नर मिडविकेटच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर झाली इथे मिस्टेक आणि तोपर्यंत सिंगल धाव जी मात्र कंप्लीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय.